पंढरीच्या पांडुरंगा बेगी बेगी धाव रे, जुना पुराणा नाव माझा किनारीला लाव रे, जुना पुराणा नाव माझा किनारीला लाव रे। नमस्कार रसिको, आगरी घी भरारीमध्ये मी मयुरेश कोटकर तुम्हा सर्व रसिकांचे हार्दिक स्वागत करीत आहे। आज आपण आलो आहोत नवी मुंबईमधील वाशी या गावात। वाशी या गावातील गुणाबाईंशी आज आपण चर्चा करणार आहोत। गुणाबाई, तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आहे। घे भरारी, तुम्ही एवढे आमच्या समक्ष जाणून घ्यायला आल्यास तुमचा बी स्वागत आहे। धन्यवाद। गुणाबाई, आज आपण तुमच्या कुटुंबाबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत। आतापर्यंत जे कष्ट केलेले आहेत, जे प्रयत्न केलेले आहेत, त्यातून आज इतकं मोठं प्रपंच उभं केलेलं आहे, त्याबद्दल आपण दिलखुलास बोलणार आहोत, आपल्या प्रेक्षकांशी बोलणार आहोत। तुमच्या ज्या काही अडीअडचणी आल्या, तुम्ही जे जे काही कष्ट केले ते लोकांपर्यंत आज मांडणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या तरुण पिढीला त्याच्यातून बोध मिळेल आणि पहिलीपर्यंतचं शिक्षण घेतलेले एक महिला मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर काय करू शकते याचं उदाहरण म्हणजे गुणाबाई आज आपल्या समोर आहेत। गुणाबाई, मला सांगा की तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे? आता आमच्या कुटुंबामध्ये कुटुंब म्हणजे माहेरचा मोठा आहे आणि सासूचाही मोठा आहे, पण माझी मुलांचा नाही, म्हणजे तर 5 मुलं होती, 3 मुलगी आणि 2 मुलं। एक मुलगा वाढला मोठा आणि ही मोठी रखमा म्हणजे मोठी मुलगी, आणि हा जावई मोठा, त्याने सुद्धा माझ्या धंद्याला मदत केली। आणि दुसरा मुलगी ती रूपमध्ये, जावई विलास, आणि लहान मुलगी सुगंधी बेलापूरला दिलेला आहे। आणि रखमाते माझ्याबरोबर मासली एकाला पण गिराण रोडला चिंबोरे एकाला शिपे एकाला सगळ्याला साथ द्यावाची, मदत करायची। आतापर्यंत सगळे तुम्ही एकत्र कुटुंबीय पद्धतीने राहत आहे सगळे। तुमचे आई वडील आणि तुम्ही कुठल्या गावच्या, म्हणजे तुमचा जन्म कुठल्या गावात झाला आणि तुमचे आई वडील काय करत होते? स्थानिक मी वाशी गावाचे जाव, आणि माझा आई वडील म्हणजे आमची भात शेती आणि खाडीचा मासलीचा। म्हणजे आई वडील किंवा वडिलांबरोबर तुम्ही शेती करायला जायचे, मासळी पकडायला जायचे, म्हणजे तिथूनच तुम्ही शिकत आले। माझा बाबा मासळी पकड मी पहिल्या पाठी भरून घरी आणायचा चिंबोऱ्या, सांगता हे चिंबोऱ्या तू पूर्ण बांधल्याशिवाय खेळायला जावाचा नाही। अच्छा, जसे मुलांना सांगितलं जातं की हा घरचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला जेवण मिळणार नाही, तसं तुम्हाला सांगितलं जायचं का तुम्ही एक काम केल्याशिवाय तुम्हाला खेळायला जायला मिळणार नाही। म्हणजे वडिलांनीच तुम्हाला मासे पकडायला, होडी चालवायला, मत्स्य शेतीमध्ये जेवढे येतात ते तुम्हाला वडिलांनी शिकवले? वडिलांनी शिकवलं, आणि तो मला मुलगाच बोलायचा, मुलगी नसं बोला, मुलगाच बोलायचा। तर माझा मुलगा हाताची काठी म्हणजे माझा मुलगाच आहे। बरोबर। आणि त्यांच्या सोबत तुम्ही घरालाही सहकार्य करत होता? सगळ्यांना सहकार्य करतो घराला। आईचा काम शेतीचा, लाकडा आणायचा, मग होडी जेवून जावायचा, लाकडा तोराची होडी बनवून लाकडाची आणायची। जे अफाट मेहनत आणि कष्ट करत 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 तुम्ही इथपर्यंत आलेला आहात। म्हणजे वडिलांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही सतत काम करत होता। हे करत असताना तुम्ही स्वतःहून शिकत गेलात, त्यामुळे घरची परिस्थिती असल्यामुळे तुम्हाला शिक्षण घेता नाही आला, पण शिक्षण नसलं तरी पण आजही तुम्ही म्हणजे अभ्यास म्हणजे अनुभव ते का वडील सर्व सांगायचं मला का आज मासली जास्त घेऊ नको, आज धंदा नाही होणार, आणि कधी मासली खपल आणि तेव्हा तू मासली घे। आणि परत मी मासली इकडून येईपर्यंत वाट बघायचा, माझ्या बहिणीला पाठवजा, घरी आले का बघ जा, मग किती मासली ऐकले, किती काय केले, गेलं टोटा आले का, फायदा आहे का नाही आहे, एवढं पण माझ्याकडे लक्ष होतं। शेती न तर म्हणजे फक्त मासळी पकडणं नाही, तर त्याचा व्यवसाय कसा करणं, ते लोकांना कसं विकता येईल आणि कुठे जाऊन आपला माल विकता येईल, हे सगळं ज्ञान तुम्हाला वडिलांकडून बरोबर, आणि त्याचा पाठपुरावा करत तुम्ही आज कुठपर्यंत येत आहे। मला तुम्हाला विचारायचं आहे की वडिलांसोबत करता करता तुम्ही स्वतः या व्यवसायाला कधी सुरुवात केली? तर लग्न झाल्यावर मग तेच धंदा शिकला होता ना, मग इकडे पण तेच धंदा करायला लागलो। नंतर मग मी नवरा माझं समजावा, मी बोललो आता तुम्ही धंदाच करू नको, एक छोटासा मंदिर बांधायचा, तुम्ही 2 टाइम बत्ती लावा आणि तुम्ही घरीच तुम्ही स्वतः जबाबदारी पत्करली की मी आता स्वतः करते, तुम्ही नको घरचं थोडं सांभाळा। त्यानंतर ती फित येवायची ना, चक्कर येवायची, मग ती भीतीच होती, होडीन गेल्यावर काय कुठेतरी पडले पाण्यात तर जाणारच म्हणून, ती भीतीच होती। म्हणजे तुम्ही ओळखून तुम्ही स्वतः ठरवलं की आता मी बाहेर पडणार आणि मी कष्ट करून मी घर चालवणार, या हेतूने तुम्ही मच्छीमारी सुरुवात केली। आणि मग सुरुवातीला तुम्ही जे मासे घेत होतात आणि कुठे कुठे तुम्ही जात होतात आणि कसे कसे मासळी विकत होतात? पहिले मासले मी विकायची अगोदर तर बस नव्हती, ब्रिज बी चालू नव्हता, पूर्ण नव्हता झाला। ब्रिजचं बांधकाम झालं माझ्या लग्नाच्या अगोदरशी, मी 2 वर्ष मी तिथं काम केलं, ₹1,000 हजेरीने, ₹1,000 हजेरीने।
पहिला नवी मुंबईचा वाशीचा नवी मुंबईचा जुना पहिला पूल. जुना पूल. अच्छा, त्या याच्यावर तुम्ही मोलमजुरी केली. मजूर केली. अच्छा, मासळीचा असेल किंवा शेतीचा असेल ते सगळं. करता करता तुम्ही ते पण मोलमजुरी केलं. करत होता. हां, 2 पैसे करतो. कसे मिळतील आणि आपल्या कुटुंबाला कसा त्याचा फायदा फायदा होईल. होईल ना. लग्न झाल्यावर पण मग ती सासूजी बरोबर मोज शेती लावायला, शेती कापायला काय, मग तेव्हा 2 रुपये हजेरी, 2 टाइम जेवण. मग सासूजी बरोबर ते काम, मी दुसरे काम शेतीवर काम केलं. अच्छा. सासूला बी तेवढी मदत केली मी. अच्छा. मग तसं मग असते ते. मग आता अलग निघल्यावर मुलाबाला झाल्यावर, अलग झाल्यावर मग आपण स्वतःचा धंदा पकडला. मग सगळे गावातलं कोणत्या मासली उधार म्हणा, उधारच द्यायचं पण इमानदार नाही. अच्छा. का मासली कोण आल्या लगे पोरींचे घरी मी पैसे बांधून पाठवायचे. तर हे पाठीचं या मला वडीवाळाला देते, वडीवाळाला त्यांना सगळ्यांनी विश्वास पडला. म्हणजे तुम्ही गावातले जे मत्स्यमार आहे, जे मासे पकडून आणायचे, त्याच्यातला जो चांगला चांगला माल आहे तो तुमच्याकडे ते मला आणून आणून द्यायचं. आणि मग तुम्ही ते विकायचं. विकायला घेऊन जायचं. मग ते आता तुम्ही कुठे कुठे घेऊन जायचं विकायला? आता पहिला मी समजा गाव जावायचे. आता तुरबा आहे, बनकोडा आहे, शांपर आहे, शिरवणा आहे, राबारा, गोठोली, घनसोली, असा फिरून मी समजा एक गावठणला फिरलो. नंतर मुंबई चालू व्हायला, पूल ब्रिज पूर्ण झाल्यावर मग मुंबईला ब्रिज सुरू झाल्यानंतर तुम्ही मुंबईला जायला सुरुवात केली. आणि जी ठाणा बस होती ठाण्याला फिरलो आम्ही. ठाण्याला जायचं. मग तेव्हा किती स्वस्त होता ते तर कोण खराबी पटणार नाही. मग रात्री दुसरी मुलीच्या टायमाला मी करत होते. रात्रीच मी 2 वाजता 1 वाजता रात्रीच खारीत खूप शिपल्या करायचे, 2-2, 4-4 गोणी. मग ठाण्याला 2 गोणी नेल्या तर तिला 6 रुपये मजुरी याचे गोणीचं, म्हणजे 12 रुपये भेटत. आणि तुरबेला नेला म्हणजे एवढं 2-3 किलोचा आपला टोप 2 आणायला द्यावाचा. मग तिथं पण 2 रुपये मिळायचं. 1 गोणीचं, मोठी गोणीचं, 25 किलोच्या गोणीचं. तर असं रात्रंदिवस त्रास केला, भरपूर त्रास केला. तुम्ही दिवसभर म्हणजे मासे पकडायचे, परत ते विकायचे आणि ते विकून नंतर मग घरी यायचे, तोपर्यंत त्यांचा सांभाळ त्यांनी केलेला आहे. बरं, आताच्या कंडिशनमध्ये, आताच्या परिस्थितीमध्ये तुमच्या घरामध्ये तुमची कुटुंबामधली जी आहेत, तुमचे मूल आहे, सून आहे, त्यांचा तुम्हाला कसा सहभाग असतो तुमच्या व्यवसायामध्ये? सहभाग म्हणजे मुलींचा जावयांचा भेटला सहभाग. आणि पहिल्या मुलाचं लग्न झाला तेव्हा म्हणाले एकदम माझ्या घराला अशी खालवत आली ना, अन्न मिळण्याची मुश्किल झाली. हा समजलं का? म्हणजे धंद्यापणाचं एकदम बरबाद झालो. आणि टेम्पो होता तो पण बँकेने खेचला. म्हणजे तेव्हापासून माझं एकदम असं चित्र उलटलं का जिना मुश्किल झाला. तर मग तो मुलगा वाढल्यावर मग धंद्याला जावायला ताकदच नाही राहिली. कर्जन बुडलो. त्याच्यानंतर हा दुसरा मुलगा सुभाष, हा कामाला होता, 1800 रुपये पगार होता भाजी मार्केटमध्ये. त्याला बाबा धंदा, हे भाजी मार्केटला नोकरी करून एवढा पैसा नाही मिळणार. धंदा केलास तर हा धंदा म्हणजे जरा आपल्या मासळी धंदा चांगला आहे. भाजी धंद्यामध्ये तेवढी उत्पन्न नाही आहे. तर त्याने लक्ष घातला आणि काय थोडासा त्याने कर्ज काढून तो धंदा माझा चालू केला. माझा धंदा तुटलेला होता, पूर्ण धंदा स्टॉप होता. आणि त्याच्यानंतर पुन्हा नव्याने तुम्ही सुरुवात केली. ती सुभाषने केली. किती वर्षापूर्वी? ते झालं 2002ला. मग 2002 पासून मग त्याने सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये मग मी 4 ला 5 ला एक तलाव घेतला करायला. काय ते घरचा असला तर घरचा थोडंसं मिळलं तरी आपला. मग तो आता इतकंच घ्यावं घरचा थोडं आपल्याला झालं. बरोबर. मी त्याच्यामध्ये एवढा फायदा झाला का आमचे ते चिंबोरी आता हाणले बघा, ते तुम्हाला मासे पकडता माशांची शेती करावी किंवा चिंबोरीची शेती करावी ही संकल्पना कशी सुटली? ती संकल्पना कशी सुटली, ती ज्याने मदत केली, मदत त्यावेळेला तुम्हाला सुचलं की आपण अशा पद्धतीने केलं तर आपले पुढे चांगला होऊ शकतं. आणि तरी मुलं सगळी म्हणा बोलत, कशाला चिखलात खाडीत पैसे टाकतात, कशाला पैसे खाडीत टाकतास. आता खाडीत पैसे टाकत मी कोणाचं ऐकत नाही. माझे मनाला येईल ते पूर्णच करायचा. बरोबर. जो काम आणलं तो पूर्णच करा. कधी मी मगारी हटलो नाही, कोणाचा पण ऐकला नाही. आणि पूर्वीपासून तुम्हाला माहिती होतं की या व्यवसायामध्ये किती उत्पन्न आहे. जर मेहनत आणि चिकाटीने आपण जर याच्यात उतरलो तर खरंच आपण यशस्वी होता. आणि तो आपल्याला फायदा म्हणजे काय, तो समजा आपला कालेबाजाचा दारूचा धंदा आहे, तो काय कधी बुडू शकतो, उद्या नाही. आणि जो भाजीचा धंदा आहे, तो जो 4 दिवस भाजी खराब होली त्याला बर्फ टाकता येत नाही, ती गेलीच. पण हा धंदा बर्फ टाकला आणि चिंबोऱ्यांच्या बर्फ टाकायला लागतच नाही.
की तुम्ही ज्या शिंपल्या पकडायच्या त्याच्यातून मोती काढायचं, तर तो कसं काय, म्हणजे ते तुम्हाला कसं समजलं की याच्यामध्ये मोती असतो, आणि तो कसा काय अभ्यास तुमचा त्याच्याबद्दलचा? मोती सर्व आपल्या पाट्या भरून आणायच्या, वऱ्या भरून आणायच्या आणि ते सुकट टाकायच्या शिंपल्या. सुकल्यानंतर ते मग एक आपली पट्टी लोखंडाची असते ती मग उगलाची. मग त्याच्यानं सगळ्यामध्ये मोती नसतात, तो अंदाज बघायला 10 मधून 20 मध्ये एखादा मोती मिळला तर मिळला. त्या मोतीचं काय करायचं? मग ते मोती बाजारांना आपला मोती बाजारात शेट होता, शांताराम शेट म्हणजे मुकादम होता, तो मोत्या जेवाचा. म्हणजे मत्स्य शेती करताना वेगवेगळे अनेक फायदे होऊ शकतात तुम्हाला, हे एक उदाहरण आहे त्याच्यात. बरोबर. तुम्ही जेव्हा चिंबोऱ्यांची शेतीला सुरुवात केली तेव्हा तुम्हाला माहित होतं का चिंबोऱ्यांची निगा कशी राखायची, त्यांचं प्रजनन कसं करायचं, चिंबोऱ्यांची देखभाल कशी करायची, हे तुम्हाला माहित होतं? माहिती होतं. पहिला मी काय केलं, छोटासा तिथे केला, घराजवळ मंदिर आहे तिथे केला, थोडा जाळा लावून. तर तिथे मी बराचसा माल 3 लाखाचा माल टाकला, पण तेवढा अंदाज नव्हता मला भेटला, म्हणजे छोटा आपला 4-5 गुंठाचा. तर ते एकदम दाट होईल, त्याला अडचण झाल्या. आणि मगाचा पाऊस पडल्यानंतर ती खालीच बसून राहिली. आणि जेव्हा ते वरती आले तेव्हा दिसायला 10-15 कारो करून ते 3 लाखाचा माल मरून गेला. मला म्हणजे एवढी छोटी तलावात आपल्याला काय करणं शक्य नाही. मग हे मोठा तलाव करायला घेतला मी. मग ह्याच्यामध्ये आता किती सोडल्या, 500 ना 1000 सोडल्या. तरी त्या चारी बाजूला फिरून आपलं त्यांना खाना जेवण टाकायचं, काय मासलीचा घाण टाकायची, गहू मासली, कोंबड्याची, बकऱ्याची आपले आत्रा टाकायची, गहू त्या कोंबड्याचा पाय टाकायचा. बरोबर. ही चिंबोरीची जात कशा तुम्ही ओळखता? चिंबोरीची जात हिरवी जात आहे ना, ती मोठी होता, आणि ती गावठी लाल आहे, ती मोठी नाही होत. ज्या आमच्या 400 ग्राम परत, म्हणजे 50 ग्रामपासून 400 ग्राम पर्यंत. आणि हिरवी चिंबोरी? हिरवी चिंबोरी 2 किलो ते 2.5 ते 3.5 किलो. आणि सगळ्यात जास्त मागणी कोणत्या चिंबोरीला? आता मागणी आपली बाहेरची हिरवी चिंबोरीला आहे जास्त. मला विचारायचं की तुम्ही गावागावांमध्ये करता शहरामध्ये करायला लागला, शहरामध्ये करता मुंबईपर्यंत पोहोचलात, आणि मुंबईनंतर 7 समुद्र पलीकडे जेव्हा तुम्ही विदेशात ही चिंबोऱ्या पाठवायला लागल्या, ही सुरुवात नेमकी कुठून झाली? ही गिराण रोडला मी एकाला बसले, तिथं मद्राशी आलं. ते मद्राशी माझ्याकडून माल बघून पहिला आठवड्यालाही सांगितलं त्यांना, याच्याकडून मी माल आमचं चांगलं, ते आठवड्याला करून माल बघितलं द्यावी, आणि माझे घरं आले ना, मग ते सांगले हे चिंबोऱ्या मला पाहिजे. मी तुम्ही घरी या. मग घरातून ते आपलं माल घेऊन जावलं होतं चेन्नईला, मद्रासला. तर मद्रास स्वतः माल घेऊन जावलं. त्याच्यानंतर एक दुसरा नायर म्हणून आला, तो एकदम बाहेर पडावा, हंपामला, मनीषाला, सिंगापूरला. तेव्हा मला भरपूर कमाई मिळली. तेव्हा तुम्हाला आधी सुरुवात करताना वाटलं होतं का या चिंबोऱ्या आपल्या विदेशातही जातील, तेव्हा असं वाटलं होतं? नाही, तेव्हा बाजारात कोण घेत नव्हता. पण आता कशी ती मद्राशीपासून सुरुवात झाली, बाहेर झाली. बाहेरची लोक जशी मुंबईत, नवी मुंबईत वाढली आणि त्यांचं मागणी वाढली, त्याप्रमाणे तुम्हाला धंदा वाढत गेला. बरोबर. आई, तुम्ही ज्या आपल्या खाडीमध्ये कुठल्या प्रकारची मासे मिळायचे, कुठले मच्छी मिळायचे, आणि तुम्ही कसे पकडायचे, ते जरा आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा. पूर्वी म्हणजे आपल्या जवळी खारे आहे, रेल्वे पटरी आहे, ही मोकळी जागा होती, एकदम खुल्ली होती. म्हणजे मैदान भरती आली तरी नुसतं तला साम, वायद्याला असला तर लाटा फुल, घरावर लाटा. आणि पाणी सुकल्यानंतर मग फलीवर चिखलावर जावाचा. मग निवठी, ते चिकोट्या, काचण्या, मनेर, मुंडल, चिलीस, टोळकी आणि माकल्या, आणि ते आपल्या वामीची आणि चिलसाची, आणि त्या सुड्ड्या. ते चिलीस न टोळका जर आपल्याला नाही भेटला तर मग एवढी जागा मलाची, एवढी चिखला. मग ते तेवढी मळल्यावर मग पायाकडे पडल्यावर परत जागा खाण्याची उचला त्याला. आणि सुड्डी असली ती पायाकडे पडली तर मग ती अशी येईल, मग असं दाबून तिला धरायची, पकडायची. म्हणजे निवठीला मग ते एवढी जागा खाण्याची, 3 बाय 3 ची जागा खाण्याची, आणि मग एवढा हात घालायचा पूर्ण. खरबी नाही, खरबीला थोडा करला ते खरबी वर येते, खरबी तेवढी आत जाते, मी निवठीला आत जातात. कोलंबी आपल्या याच्यावर असून हे जे मच्छी होती ते सर्व हातानेच पकडायचे, हाताने असून जास्त हाताने, फल्यावरच फिरून जास्त हाताने. सगळी मछली, चिंबोरी असो, शिरसई असो, ती सगळी हाताने. आणि सुरुवातीला तुम्ही जेव्हा चिंबोऱ्या पकडायला जायच्या तेव्हा कशा चिंबोऱ्या पकडत होत्या तुम्ही? हाताने पकडायच्या चिंबोऱ्या आपल्या चिखलावाल्या फल्याने. जे तुकडीला जर चिंबोरी चालली मग तिच्या खालशी असो घालायची आणि ती ओरेन टाकायची चिंबोरी, असे ते पकडायच्या. आणि बिळातल्या ज्या चिंबोऱ्या चिंबोरी असल्या ते आपल्या समजा 2 बिला हातीन, ते एक बिलावर पाय मारतात, जर वरती निघली पटक्यान
तर मग तिला पकडायची आणि निघाली नाही मग तो बिल खणाचा आणि ते बघत बघत जावाचा आणि समजा आपण जावाचा बघत आता ही चिंबोरीचा बिल आहे ना आवरे वर्षी चिखोल दाबा ती टालवर मग टालवर चिखोल देवला मग तिला पाठीमागे बाहेर खेचायची एवढा हात घालून पण तिला खेचायची. मग हात घालताना भीती वगैरे वाटत नव्हती? तिला आपण असते असते बघायची ती पाय उचलते का पाय उचलते मग चिखलाचा पिंड्यावर दाबाचा मग तिला चिखलाकडे दाबून ठेवायची मग पाठीमागशी हात घालून पकडायची. ती पकडण्याची पण एक कला आहे. बरोबर. आणि आतापर्यंत एवढ्या वर्षांच्या अनुभवामध्ये एवढ्या चिंबोऱ्या पकडता पकडता आतापर्यंत किती जावल्या चिंबोऱ्या? आणि ते सगळे हाताच्या बोटा गेल्यात. एक पण नक राहिले बी नक येतात. चावली तर पहिली येतात. अच्छा. मग तो गेला तो नक गेला. खरंच प्रामाणिकपणा आणि सच्चाईने काम केल्यानंतर तुम्ही सातत्य तुमच्यामध्ये असेल, कष्ट करण्याची मेहनत करण्याची तयारी असेल तर आज तुम्ही शून्यातून तुमचं जग निर्माण करू शकता. आणि हे जग आज आपण गुणाबाईंच्या स्वरूपात पाहतोय की किती अफाट कष्ट केलेले आहेत त्या बाईने, की चिखलामध्ये राहून राहून सतत दिवस रात्र मेहनत करणं, मासे पकडणं, विकणे, घर सांभाळणं, मुलाबाळांना सांभाळणं, ते सांभाळतं आज इथपर्यंत ते येऊन पोचलेले आहेत की एक छोटीशा शेतीचं मोठं तलं झालं आणि आज त्यांची एक स्वतःची कंपनी झालेली आहे. खरंच खूप आम्हाला अभिमान आहे की या छोट्याशा सुरुवातीपासून आज तुम्ही कंपनीपर्यंत पोहोचलेला आहात. आणि खरंच तुम्हाला सांगू की आगरी समाजामध्ये महिला व्यवसाय करत असतात. म्हणजे आपल्या पारंपरिक शेतामध्ये मिळणारी जी वनस्पती असेल, भाजी असेल किंवा खाडीमधली मच्छी असेल, सर्व विकणारे पारंपरिक व्यवसायामधून तुम्ही आज ही कंपनी उभी केली. हे खूप महत्वाचं आहे की शेती आणि मासली दोन्ही पण नाही सोडले. आधी परत शेती बी लावताय, मासली पकडते. शेती गेली तरी मी आपली खाडीची जागा जी आहे त्याच्यामध्ये खाडीचं पाणी पोचत नाही, मग ते खाडी जागा जरा गोडी माती टाकून ती भात सुरू केली. त्याच सचोटीने आणि त्याच चिकाटीने ते काम करतात. वयाच्या 67व्या वर्षी अशा एनर्जीने काम करतात की वाटत नाही की त्यांचं वय आज इतकं आहे. खरंच तुमच्याकडून खूप घेण्यासारखे आहे, तरुणांनी खूप घेण्यासारखे आणि आजच्या मुलींनीही खूप घेण्यासारखे आहे. आगरी समाजातल्या मुलींना मला सांगायचं आहे की तुम्ही डॉक्टर, वकील, इंजिनियर व्हाच, शिक्षण घ्याच, पण त्याबरोबर आपल्या पारंपरिक जो धंदा आहे त्याला पुढे कसं नेता येईल हे गुणाबाईंकडून शिका तुम्ही. आणि आई मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आत्ताच्या ज्या मुली आहेत, आत्ताचे जे मुलं आहेत त्यांना काय तुम्ही सांगाल की व्यवसाय करताना तुमचा काय अनुभव असेल ते तुम्ही शेअर करा. त्यांना तर मी सतत सांगते का बाबा तुम्हाला आता जर नोकऱ्या नाही मिळत, शिक्षण आहे, तुम्ही व्यवसाय तरी करा. बरोबर. आता इतक्या गावोगाव तला आहेत, मासलीमारी आहेत, त्यांना पुरं कसा द्यावाचा. तर आता सुभाष समजा सगळा बाहेर त्यांना चेन्नईला पाठवतो शिकायला. ते म्हणजे माझेच सारखं चालवते का कोणाला मदत कशी करायची. तुमचा मुलगा तुमच्याकडे येणारे जे आहेत तरुण त्यांना पुढे कसे जाते त्याचं मार्गदर्शन करतात. बरोबर. त्यांना शिकवतात कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे, मत्स्यशेती कशी केली पाहिजे, शेती कशी केली पाहिजे, पारंपरिक उद्योग कसे केले पाहिजे. तर असं बरेच प्रसंग आला. आता मी गिरांडोला इकाला आणि आगर बाजारात. अच्छा. तर आता माझं ते ब्रिजच्या पुढं सगळे दिवाळकरांचे होडे लागायचे, ते मला तिथं पुलावर आणून पाट्या द्यावाचे. तेव्हा काय 100 रुपये आणि 1.5 रुपये पाटी म्हणजे भरपूर. तुम्ही जी मच्छी विकायला मुंबईला सुरुवात केली, मुंबईला सुरुवात केल्यानंतर जे हॉटेलवाले आहेत ते आतापर्यंत म्हणजे किती वर्ष झाली तुमचे जे गिरायक आहेत त्यांच्याबद्दल जरा आम्हाला माहिती सांगा. ते तरी समजा 87 पासून हे त्या अदेमपुरात आहे. 30-40 वर्ष आजपर्यंत आणि तुमच्याकडूनच ते चिंबोरी घेतात. आता एक तर समजा मी मुलगा गेला 17 वर्ष झाले मी जातच नाही हॉटेलात. ही हा मुलगा आपले मजुरकांना पाठवतो. तर त्या दिवस तो काय फोनवर माझं त्यांनी गोष्ट ऐकली तर तो काय म्हणा बोलला, म्हणा आज सोना मिळला का, तुझा शब्दाचा आवाज म्हणा ऐकायला आला म्हणून मला काय मिळाला, सोना मिळाला असं हॉटेलला बोलवला. आधी पण सांगतो तू ये, तू माझा नाव खाऊ, तुझी घरची भाकर जेवण मी जेव. हे पोरांना सगळ्यांना बोलवलं, सगळी मुलाची मुलगी सगळ्या हॉटेलमध्ये त्यांना जेवण दिलं यावी, यांना सगळ्यांना दिलं. मग आग्रह करते मी खाते, त्याला माहिती आहे कुठं खात नाही ते मी. तर तू तुझे घरचा हाण पण माझी रंग जेवायला येत आजपर्यंत आग्रह करते. बरोबर. म्हणजे तुम्ही रिलेशनही जमलं, तुम्ही नातेही जपलं आणि त्या नात्यावरच आजपर्यंत तुम्ही इथपर्यंत आलेला आहे. आई चिंबोऱ्यांचा व्यवसाय करता करता तुम्ही जी नाती जपली, पुढे गेलात, व्यवसाय करता करता तुम्हाला बरेचसे अनुभव आले, त्याच्यातला एखादा अनुभव. तर मला एक समजा महिला मंडळ ज्यावेळी स्थापन करायला सांगितलं तर मला प्रगती महिला मंडळाची मला अध्यक्ष बनवली. तर प्रगती महिला मंडळाचे अध्यक्षच्या नात्याने समक्ष सेवा आली पुरीत. बरोबर. हां
बरोबर. मग कोणच्या पण जो समक्ष असेल ती सोडवलं पाहिजे, अधिकशाही मग सोडवलं पाहिजे. बरोबर. मग तेव्हा कोणची जर समजा घटच पडू जेवायची त्याचा प्रश्न सोडवायचं. आणि मुलींचं जर समजा प्रेम असलं, कोणी घरच्यांनी करून दिलं नाही किंवा मुलगा खोटा बोलला का नाही, मी तिच्याबरोबर काही मातीचा माझा काय संबंध नाही, मग याच्याला काय करायचा. मग त्याच्यासाठी एक समस्या अशी एकदम बिकट आली तर हा मुलगा ना करत होता, म्हणजे प्रेम त्यांचं होतंच बरोबर, पण घरच्या माणसा मुलांना करत होता. तर मग वाशीच्या पोलीस स्टेशनला त्यांना अटक केलं. बरोबर. वाशीच्या पोलीस स्टेशनला अटक केलं. मग ती केस मी हारलो. नंतर मी ठाण्याला नेले. ठाण्याला नेले त्याने तिथे पण दोघांना अटक केलं. आणि मग ते मुलाला टायर घालून त्याला मारपीट केला आणि मग तो कबूल आला. मग कबूल आला, मग कोर्टानंच लग्न ठरवलं. आता कोर्टानं लग्न ठरवलं तर आई बाबा मीच, कोण आहे बाबा पुरं येणार सांगायला. मग आता मासळीचा धंदा मी सांगितलं पोलिसांना, बाबा कमी सांगा मी मासळीचा धंदा सोडणार नाही, मासळी इकून माझं हॉटेलवर राहतील, त्यांना माल पोचवायला गरज पोचलाच पाहिजे. आम्हाला इकून आल्यावर तुम्ही 2,00,000-2,50,000 ठरवा. 2,00,000 लग्नाची मुहूर्त ठरवला. मग इराण रोडशी इकून आल्यावर दादरला उतारलो. आणि दादरवरून मग ते हार वेण्या वाडी ती आणि टोपी काय मंगळसूत्र काय बांगड्या काय घेतले सर्व. आणि आलं ना कोर्टाने ते दोघांचं लगीन लावून तुम्हीच आई बाबा झाले आणि तुम्हीच कन्यादान केलं. आणि आज ते सुखी संसार त्यांचा चालू आहे. खरंच खूप जसं व्यवसायात तुम्ही केला तसं सामाजिक एक काम तुम्ही खूप उत्तम पद्धतीने करतायत. आणि बरेचसे काही कोणाच्या घरातली भांडणं असेल किंवा इतर भांडणं असतील ती तुम्ही योग्य रीतीने त्यांचा धडा लावलेला आहे आणि त्यांचा मार्ग काढलेला आहे. मग आता तुम्ही जर माझ्याकडे कंप्लेंट घेऊन आल्या, तुम्ही सांगा बाबा खरं आहे, चला घरी चला, कोणाची चुकी आहे ती पहिलं बघायची. बरोबर. सत्याने असेल सत्याच्या बाजूने न्याय करायचा, खोट्याच्या बाजूने नाही करायचा. खोट्याला पण मारायचा, सत्याला पण मारायचा. मग दोघं बघा माराई 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 करतील, मग ते प्रश्न तिथंच मिटते. बरोबर. तुम्ही मुलींना काय संदेश द्याल? आता मुलींना एवढंच माझं म्हणणं आहे का आता तुम्ही 15वी शिकल्यास, 11वी शिकल्या विद्यार्थी नोकऱ्या नाही मिळत. बरोबर. नोकऱ्या मिळतील तर ठीक आहे, नोकऱ्या मिळेल तर मग आपला धंदा तरी करा, कोणता व्यवसाय तरी करा, काहीतरी उद्योग करा. धंदा कोणचा बी आपल्याला उलटवळ करायला पाहिजे. बरोबर. कोणावरही डिपेंड न राहता स्वतःहून आपण करायला पाहिजे. एक तर कुठेतरी जॉब बघा, म्हणजे काम तरी बघा, नाही तर मग हे आपला मासळीचा बघा, भाजीचा बघा, कुठला तरी धंदा. पारंपरिक धंद्याकडे म्हणजे किंवा पारंपरिक व्यवसाय त्यांच्याकडे कमी नजरेने पाहिलं जातं की मासळीचा धंदा आहे किंवा भाजीचा धंदा काय करताय. पण गुणाबाईंनी हे करून दाखवले की फक्त हे धंदे पारंपरिक नसून हे इंटरनॅशनल लेवलपर्यंत जाऊ शकतात. आणि आपण जे आपल्या गावात पिकवलेलं जे पीक आहे ते आपण विदेशातही पोहोचू शकतो आणि त्याला तितकाच भाव मिळू शकतो, हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे. बरोबर. बरोबर आहे. काय आता आपण बाहेर गेला म्हणून आपला भाव दिसला. बरोबर. म्हणून आपल्या माल उचलत शक्ती भेटली. बरोबर. कुठलंच काम साधन असतं, आपण केलं तर ते आपण त्या पद्धतीने पोहोचू शकतो. आता बाहेर नसतं पाठवलं तर आपल्याला ते भाव नसतं भेटला, इथून आपण एवढं मागात आपण उचलू शकलं नसतं, मग ते आपण धंदा स्वराजी पळाले. नक्कीच नक्कीच. विदेशात इतके वर्ष तुम्ही चिंबोऱ्या पाठवताय, तुम्ही स्वतः कधी गेलात विदेशात? विदेशात नाही गेले, पण आम्ही चेन्नई परत गेलो. अच्छा. विमानातून प्रवास केलेला आहे? अहमदाबादला गेलो, आम्ही आत्मज्ञानाचे शिक्षणासाठी गेलो होतो. म्हणजे माउंट आबूला. माउंट आबूला जेव्हा आत्मज्ञानाचे शिक्षण तिथं आपला ब्रह्मकुमारी. कसा अनुभव होता विमानातला? विमानातला आपण चांगला होता. चिखलातून कष्ट करता करता तो विमानापर्यंतचा प्रवास कसा होता? तुम्हाला कसं वाटत होतं विमानात प्रवास करायला? विमान म्हणजे प्रवास तो आपल्याला जे बघायला मिळणार अशी स्वप्न बी नव्हता, ते स्वप्न आपल्याला देवाने रंगवून दिलं. ते दिवस पूर्वीचे आणि आजचा दिवस, म्हणजे तेव्हा असं कधी वाटलं होतं की माझं पेपरामध्ये फोटो येईल किंवा माझी कोणीतरी मुलाखत घेईल, असं कधी वाटलं? नाही नाही नाही, तसं असं कसं वाटणार आपल्याला? असं कुठलंही ध्येय न ठेवता तुम्ही एका चिकाटीने काम करत राहिलात. पण ते कसं घडलं तर वाघबीलचा तो सागर आहे, आग्रिकुल उत्सव त्यांचा होता. आणि ती पोरं तुमच्यासारखी काय शोधत होती का आपल्या आग्र्यामध्ये कोण असा व्यवसायामध्ये पुढे गेलेला आहे. त्यांनी ती जी मुलाखत घेतली आणि एवढं त्यांनी उत्सवामध्ये सत्कार केला. आणि उत्सवामध्ये 4 दिवस 8 दिवस त्यांनी एक आता शेवण, एक चिंबोरी बोर्डावर त्यांनी दाखवले, पोस्टर लावला होता. आणि त्याच्यामध्ये गावगाव जी आपली नातेवाईक होती, ओळखची होती, ते सगळे बोला हाय आमची गुणाबाई, आमची गुणाबाई करायला. ते लोक बी खूप तुम्हाला एक प्रसिद्धी मिळाली, लोकांपर्यंत तुम्ही पोहोचला. म्हणजे तुम्ही इतकं कष्ट करत आहात पण प्रसिद्धीपासून लांब होते. पण ते सागर पासून त्यांनी सागरने
सागराचे पार नेले. सागराचे पार नेले. म्हणजे साता जसं समुद्र तुम्ही त्यांनी चिमुरड्या पार साता नेले. समुद्रा पलीकडे पाठवता तसंच तुम्हाला साता समुद्रा पलीकडे पार पाठवलं. खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. असे कार्य करता करता आता त्यानंतर एक तुमच्या मागे रीग लागली की तुमचे सत्कार आणि मग तुमच्या मुलाखती होऊ तिथून लागल्या. ते सागरने काय केलं, अनंतर आपला एकेलीबाईचा अध्यक्ष आणि शिवसेनेचा बी तो हे आहे, नेता आहे. मग त्याच्या हाताने त्यांनी माझे सत्कार करायला लावला. महोत्सवमध्ये तुमचा सत्कार केला. आणि मग त्यांनी अनंतराने परत एक तर मुलाखत जेवण म्हणा, त्यांचा आगरी, कोली आणि मालवणी हा उत्सव मोठा त्यांचा होता. बरोबर. मग त्याच्यामध्ये मला बोलवली. तेव्हा त्याने काय केलं, जो निरीक्षण कमिशन नवीन झाला होता, बदली दुसरा आलता होता, त्याच्या हातून माझी सत्कार केला. हा गुणाबाई कमी शिकलेली आहे, पण आज ते बाहेर देशात माल पाठवते आणि बाजाराने एक पाटी विकताना किती पैसे कमवत असतील, पण आजीचा बाहेर माल जातो. म्हणजे त्या आनंदीने बी तिला वरती उठवलं. अजूनपर्यंत तुमचे त्या व्यतिरिक्त झालेले सत्कार आणखी सत्कार मग एक शिक्षक म्हणून आगरोलीला, बेलापूर आगरोली, त्यावेळी एक मला सत्कार केला. ते मोठं म्हणजे छोटा आहे बी मोठा केला. माझी समजा सत्कारला आरती टिळा वगैरे लागला. पण हे करत असताना जेव्हा तुम्ही स्टेजवर जाता, मी तुमचं पाहिलं होतं की स्टेजवर जे बोलण्याची हिंमत प्रत्येकालाच होते अशी नाही, पण तुम्ही फाड बोलता. हे कुठून डेअरिंग येतं तुमच्यामध्ये? ती डेअरिंग आता ही कशी डेअरिंग आली माहिती नाही, डायरेक्ट पण डेअरिंग देणारा कोणतरी पाठीमागं असेलच. बरोबर. हिम्मत कर, तुम्ही मदत कर, हिम्मत करणं हिम्मत कर, मी मदत करते, हा देवा शब्द आहे. हिम्मत दाखवणं महत्वाचं आहे. हा, का तुम्ही मदत जर हिम्मत केलीस तर मी मदत करणार. तुझ्यावर हिम्मतच नसेल मग मी जाते म्हणा काय नाही, मी जाते म्हणा काय नाही, हे कोण बोलतं? ज्याचा देवा भरोसा नसतो तो बोलतो. बरोबर. मग त्याला काहीच यश मिळत नाही. बरोबर. नक्की त्यामुळे तुम्ही यशस्वी होत गेला. आई आगरी घी भरारीच्या वतीने आतापर्यंत तुम्हाला ज्यांनी मोदत केली, इतके कष्ट करत असताना तुमच्या पाठीशी जे उभे राहिले, त्यांना तुम्ही आमच्या माध्यमातून धन्यवाद बोलू शकता. आता माझी मोठी मुलगी आणि मोठा जावई यांना मी धन्यवाद देते. का तर माझी मोठी मुलगी म्हणा तिची लहान असताना माझ्या बरोबर धंद्याला मदत केली, आणि लग्न झाल्यावर समजा माझे जे एक्सपोर्ट चालू होता तर माझी जावईने पण मला मदत केली. आणि सहकार्य जे धार्मिक काम आहे त्याच्यासाठी सुद्धा जेवण दत्त जयंतीला पण हा भरपूर मदत करतात. सामाजिक आणि व्यावसायिकला तुमच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये तुमच्या सोबत असतात. प्रत्येक वेळेला प्रत्येक कामामध्ये तुमच्या सोबत असतात. मग ते आता आपला एवढा हजारो बघताना समलाचं काम हा करतो, म्हणून त्यांना धन्यवाद. मी सगळ्यांना थँक्यू. धन्यवाद तुमचे. आगरी घी भरारीमध्ये दादा आणि वहिनी तुमचंही स्वागत आहे. तुम्ही आईसोबत काम करता करता आता इथपर्यंत आलात. आईने बाबांसोबत काम केलं होतं, आईच्या वडिलांसोबत काम केलं होतं, आणि तुम्ही आता आईंसोबत काम करताय. काय अनुभव आहे तुम्हाला आईंसोबत काम करतानाचा? माझा अनुभव असा आहे, मी शाळा शिकलो, कॉलेज शिकलो. शाळे कॉलेजमध्ये असे काही व्यवसायाचे कोणतेही धडे कोणी दिलेले नाही. बरोबर. हे धडे फक्त आम्हाला आईनेच दिले. बरोबर. आणि जो आईने जो काय व्यवसाय उभारला होता, किरकोळ धंद्यापासून होलसेलपासून एक्सपोर्ट, बरोबर, आणि त्याला आम्ही कॅरी फॉरवर्ड आता करतोय. बरोबर. मला असं विचारायचं की जेव्हा किरकोळ व्यवसाय होत होता किंवा होलसेलचा होत होता, मग त्याच्यातून आपण विदेशात पाठवावे असं कधी सुचलं, आणि कसं ती प्रोसेस कशी होती, तो प्रवास कसा होता? साधारण मी 9वी-10वीला होतो. आई तेव्हा अगोदरपासून एक्सपोर्ट नव्हती करत, परंतु एक्सपोर्टरबरोबर व्यवसाय करत होती. अच्छा. चेन्नईला 2-3 कंपन्यांना सप्लाय करायची. त्याच्यानंतर मुंबईमध्येच एक्सपोर्टर आला. त्या एक्सपोर्टरची सर्व पॅकिंग वगैरे आम्ही स्वतः करायचो, स्वतः एअरपोर्टला डिलिव्हरी द्यायचो. तो एक्सपोर्टर बघायला पण येत नसे इथं आम्ही काय पॅक केलं आहे, त्याला फक्त फोनवरती सर्व माहिती द्यायचो का असा असा माल पॅक केला आम्ही, आणि त्याच्या अनुसाराने तो त्याच्या बायरला रिपोर्ट द्यायचा, कळवायचं का असा असा माल पाठवलाय, आणि त्याच्यानुसार त्याला रिपोर्ट यायचा. आणि त्याला प्रत्येक वेळी चांगलाच रिपोर्ट मिळायचा. त्याच्यामुळे कोणतीही कंप्लेंट तो आम्हाला करत नसत. मग त्याच्यासाठी लागणारी क्वालिटी, मग ही क्वालिटी इथं निर्माण करणं किंवा ही शोधणं आणि मग ते पाठवणं, ती प्रोसेस कशी असते, ती कशी तुम्ही शिकलात यातून? त्यांची डिमांड आणि तुम्ही त्यांची डिमांड पुरी कशी करता? आता हे जे व्यवसाय आहे हा मोस्टली चेन्नईवाले करायचे. अच्छा. तर चेन्नईवालेच इथं येऊन आम्हाला शिकवायला लागले अशा प्रकारे ग्रेडिंग करा, क्वालिटी शॉर्टिंग करा. बरोबर. त्याच्यानुसार रिजेक्ट माल इथंच विका आणि चांगला माल आम्हाला पाठवा. बरोबर. त्याच्यानुसार आम्हाला ती क्वालिटी वगैरे सर्व माहिती पडली. बरोबर. बरोबर. तो जे तुम्ही पाठवता पॅकिंग करण्याचा तो प्रवास कसा असतो? विमानातून जे तिथपर्यंत पोहोचतात, तुम्ही पाण्यातून काढल्यानंतरचा आणि विमानाचा तिथपर्यंत पोहोचण्याचा तो प्रवास कसा आहे?
साधारणतः आमचा व्यवसाय म्हणजे अनेक फिशरमॅन लोकांकडून आम्ही खरेदी करतो, बरोबर तो मोठा कलेक्शन झाल्यानंतर माल एक्सपोर्ट केला जातो. बरोबर. तोपर्यंतचे ते जे दिवस आहेत त्या दिवसातला तो चिंबोरी कशी ती मेंटेन करता तुम्ही? त्या चिंबोरीला दिवसातून 5 वेळेला समुद्राचं पाणी पाजलं जातं. फक्त पाणी पाजलं जातं, त्यांना काही खायला देता येत नाही. त्याच्यानंतर ज्या दिवशी तो माल मोठ्या प्रमाणात जमा होईल तेव्हा त्याची पॅकिंग करून तिथून टेम्पोने एअरपोर्टला आणि नंतर विमानाने पाहिजे त्या देशात निघून जातो. प्रत्येक गोष्टी आता आम्ही ज्या कंपनीत आल्यानंतर पाहिल्या की प्रत्येक गोष्ट आधुनिक पद्धतीने तुम्ही केलेली आहे आणि तुमच्या हाताखाली कारागिरी आहेत, बरेचशी माणसं आहेत, ती काम करतायत. ही जे नियोजन आहे हे तुम्ही कसं केलं आणि कशी संकल्पना होती त्याबद्दलची? एक्सपोर्टरला सप्लाय करायचो आणि तेव्हा मी शिकत होतो, कॉलेजमध्ये शिकत होतो, परंतु एक्सपोर्ट कसं करायचं हे नक्की माहिती नव्हतं. फक्त पॅकिंग वगैरे माहिती होती. अच्छा. परंतु एक्सपोर्ट कसे करायचं, त्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागतात हे माहिती नव्हतं. मग तेव्हा मी जरा शोध लावण्याचा प्रयत्न केला, असं काही कोर्स वगैरे असतो का. आणि नेमका त्या वर्षी माझ्या कॉलेजमध्ये तो कोर्स होता, परंतु त्याचवेळी मी शिक्षणही सांभाळत होतो, माझा व्यवसायही सांभाळत होतो आणि अजून एक आमचा एक चिराग कंपनीमध्ये कोलंबी सोलण्याचा कॉन्ट्रॅक्ट होता. असे 2 व्यवसाय आणि शिक्षण या म्हणजे 3 गोष्टी बघत होतो. त्याच्यामुळे तो कोर्स करता नाही आला मला त्यावेळी. बरोबर. पण जेव्हा माझं लग्न झालं त्याच्यानंतर मला टाइम मिळाला थोडासा आणि त्या टायमामध्ये मी तो कोर्स करून घेतला. बरोबर. तेव्हा मला माहिती पडलं एक्सपोर्ट करण्यासाठी काय काय लागतं, कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे तर आपण यशस्वी होऊ. हां, म्हणजे कोणत्या डॉक्युमेंट्स लागतात, कोणत्या गोष्टी लागतात, तेव्हाच आपण एक्सपोर्ट करू शकतो. नक्कीच. आता चिंबोरी बरोबर आणखीन काही मासे किंवा आणखीन काय एक्सपोर्ट करण्याचा काय तुमचा विचार? जसा आईचा व्यवसाय मी जो खेकड्यांचा व्यवसाय होता तो एक्सपोर्ट लेवलला नेला, तसा मी मासे एक्सपोर्ट करण्यासाठी एक नवीन प्लान टाकला आणि तो पण अप्रूव्हल झालेला आहे. अच्छा. तो देखील सेटअप आहे. परंतु मागच्या 2 वर्षापासून मासेचे जे रेट्स आहेत हे बाहेर देशाच्या रेटशी मॅच होत नसल्याने ते एक्सपोर्ट करता नाही आलं. बरोबर. परंतु माझा सेटअप तयार आहे तो. अच्छा. मग त्याचीही तुम्ही शेती करणार आहात की ते तुम्ही बाहेरून येऊन मग एक्सपोर्ट करणार? त्याची शेती म्हणजे अलिबागला आम्ही प्रोजेक्ट टाकलेला आहे जो कोलंबीची शेती म्हणून तिथं चालते. बरोबर. भविष्यात माझा प्रयत्न असणार आहे की ती कोलंबी तयार झाल्यानंतर सरळ बाहेर देशात पाठवावी असा माझा प्रयत्न आहे. आगरी समाजातीलही काही तरुण आहेत, ते डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, त्याच्या व्यतिरिक्त काही व्यवसायामध्ये येण्या इच्छुक आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? आपल्या नवी मुंबईमध्ये म्हणजे प्रकल्पग्रस्तांचंच गाव आहे हा. बरोबर. इथं समुद्रकिनारी बरेच तलाव आहेत जी फॉरेस्ट झोनमध्ये येतात. ते फॉरेस्ट झोनमध्ये आल्यामुळे त्यांना पाहिजे तसे परमिशन दिलं जात नाही, त्याच्यामुळे त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन मिळत नाही. बरोबर. तरी पण त्या जेवढे तलावाचे मालक आहेत त्यांना मी जमा करून चेन्नईमध्ये जो खेकडा प्रशिक्षण सेंटर आहे तिथं पाठवून त्यांना प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. अच्छा. असे किती विद्यार्थी तुम्ही तयार केले आतापर्यंत? जवळपास 150 लोकांना आपण पाठवले इथून. खूप अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे 150 विद्यार्थी तुम्ही तयार केलेत. असं म्हणालच नाही की आम्ही करतोय तर तुम्ही आत येऊ नका, तर तुम्ही त्यांनाही पुढे जाण्यासाठी मार्ग दाखवताय आणि त्यांना तयार करताय. त्यांनी जर व्यवसाय केला आणि जर उत्पादन काढलं तर तोच माल मी खरेदी करू शकतो, म्हणजे माझाही व्यवसाय वाढू शकतो. नक्कीच व्यवसाय वाढू शकतो. त्यांनाही व्यवसाय मिळेल आणि मलाही मिळेल. बरोबर. जसं तुमच्या आईने केलं की गावातल्या प्रत्येक वेळेला प्रोत्साहन देत राहिलो मी. नक्कीच. जसे आई करत होत्या की गावातले प्रत्येक व्यक्ती, मासेमारी करणारी व्यक्ती ही मुंबईपर्यंत जाऊ शकत नव्हती, तर त्यांचे मासे गोळा करून आई स्वतः मुंबईला जात होती आणि ती मासे विकून स्वतःचं घर चालवत इतरांची घर चालवत होते. अशा पद्धतीने आज तुम्ही त्याच आईच्या संसारातूनच तुम्ही हा व्यवसाय पुढे नेत आहेत. खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि ही जी फॅक्टरी तुम्ही टाकलेली आहे, खरंच आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो तुमचा. की पहिली गोष्ट म्हणजे कोणाचा विश्वास होत नाही की चिंबोरीची फॅक्टरी असू शकते, म्हणजे चिंबोरीची कंपनी असू शकते, चिंबोरीची शेती असू शकते आणि त्यातून उभा केलेला हा व्यवसाय ही आईच्या संकल्पनेतून आलेला आणि त्याला आज तुमच्या शिक्षणाची जोड मिळून आज तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहात. खरंच वहिनी, आता प्रश्न तुमच्यासाठी, तुमचा कसा अनुभव आहे आईसोबत आणि तुमचा कसा सहभाग होतो या बिझनेसमध्ये, तुमचा हातभार कसा लागतो? मी लग्ना अगोदर डी वाय पाटील लॅबमध्ये काम करायचे, ब्लड चेकिंगमध्ये. तर आमचं लव्ह मॅरेज आहे. लग्न झाल्यानंतर मी नोकरी सोडून दिली, कारण की घरातला बिझनेस आहे म्हटल्यानंतर मला घरात लक्ष देणं गरजेचं होतं. चिंबोरीचा संबंध पूर्वी माझा फक्त खाण्याशी होता, तर पकडणे वगैरे काही माहिती नव्हतं. ते सगळं मला आईंनी शिकवलं. पकडण्यापासून बांधायचं कसं, चेकिंग कशी करायची, ग्रेडिंग कशी करायची, आपल्याला पॅकिंगला कुठला माल लागतो, हे सगळं मला मिस्टरांनी आणि आईंनी शिकवलं पूर्णपणे.
आणि एक्सपोर्ट कंपनी झाल्यानंतर त्याच्यामध्ये अप्रूव्ह टेक्नॉलॉजीज लागतं गव्हर्नमेंटचं. बरोबर बरोबर. त्यासाठी माझे जे सर्टिफिकेट्स होते त्यासाठी लागू लागत होते. बरोबर. मग मी त्या बेसिसवरती परीक्षा वगैरे देऊन आमच्याच कंपनीमध्ये टेक्नॉलॉजीज या पोस्टवरती काम करताय तुम्ही. म्हणजे त्या टेक्नॉलॉजीजमध्ये काम करता म्हणजे कामगारांबरोबर ते काम करता येतं. त्या कामगारांना पण काही प्रश्न येतात, काय करायचं पुढे, त्यावेळी त्यांचे प्रश्न देखील आपल्याला समजतात. बरोबर. ते सॉल्व तिकडे तिथले करता येतात. बरोबर. साधारण आतापर्यंत आता किती आहेत तुमच्याकडे कामगार, किती काम करत आहेत? 7 जण आहेत. 7 जण आहेत. अच्छा. आणि मग ते पॅकिंग करण्यापासून ते हे करणं, ग्रेडिंग करण्यापासून सगळं त्याच्यावरती कंट्रोल ठेवावं लागतं. तुम्ही तुमच्या देखभाली त्यांच्याकडून करून घेता? हो, पूर्णपणे पॅकिंग होईपर्यंत. धन्यवाद वहिनी. खरंच तुमचाही सहभाग यांना लागतो आणि त्याच्यातूनच हा व्यवसाय होत आहे. खूप मोठी गोष्ट आहे. हा व्यवसाय करत असताना फक्त घरगुती व्यवसाय न राहता आता समुद्र पलीकडे गेलेले आहे आणि बाहेरूनही त्याला खूप मागणी आहे आणि ते तुम्ही पुरवठा करताय त्याप्रमाणे. खरंच चिंबोरी ही इंटरनॅशनल झालेली आहे आता आणि ही आपली वाशीतली चिंबोरी आहे विदेशापर्यंत पोहोचलेली आहे. खरंच एक दिवस नक्की यावा की आम्ही विदेशात जाऊन ती चिंबोरीची टेस्ट करून तुमचं नाव काढू. खरंच खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. दादा, तुम्ही कधी विदेशात गेलात का? मी जवळपास 5 वर्षापासून एक्सपोर्ट करतोय आणि ज्या गिराकांशी मी व्यवहार करतोय ते गिराक एवढे चांगले आहेत, त्यांना वेळेवर माल मिळतोय. बरोबर. आणि मला वेळेवर पैसे मिळतात. बरोबर. त्याच्यामुळे मला तिथं जाण्याची अशी गरजच भासली नाही. अच्छा. तरी या वर्षी माझा जाण्याचा प्लॅन आहे. बरोबर. तुम्ही पाठवली चिंबोरी, तुम्ही विदेशात त्या हॉटेलमध्ये जाऊन तुम्हाला खायचा योग येऊ शकतो. आम्हाला खूप अभिमान वाटतो तुमचा आणि तुम्ही आमच्याशी खूप मनमोकळे बोललेलात आणि तुमच्या या व्यवसायाला आणि तुमचे जे स्वप्न आहेत ते खूप खूप साकार होत. आई, तुम्ही खूप खूप आयुष्य जगो आणखीन आणि ईश्वर तुम्हाला खूप चांगली शरीर, चांगली बुद्धी देव आणि तुम्ही असेच समाजाची सेवा करा, समाजाचं असंच नाव पुढे घेऊन जा आणि येणाऱ्या तरुणांना, येणाऱ्या पिढीला तुमच्याकडून नक्कीच खूप काही प्रेरणा मिळेल आणि खूप काही घेण्यासारखे मिळेल आणि त्याच्यातूनच नवीन पिढी तयार होईल. खरंच गुणाबाई, तुम्ही आमच्याशी दिलखुलास गप्पा मारल्यात आणि तुम्ही दोघांनी खूप बोललात. खरंच तुमचं खूप खूप आभारी आहे मी. धन्यवाद. धन्यवाद. जरी जन्म त्यांचा घरात वाढले उन्हातान्हात, वेदना जरी हृदयात त्यांचं उद्धाराचं गोत्र. ही मिठा घरातली रत्न हे आगरी घेती भरारी, यांच्या कथाच आहेत भारी. आगरी हे